आपण आपल्या नेहमीच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. पहिल्यांदाच येत आहेत कामिनी गैरवाल आणि त्यानंतर आहे स्नेहल खटको. आपल्या लहानपणची छोटीशी कविता सादर करते. उरले सुरले जपून वापरायची सवय किती छान होती. उरले सुरले जपून वापरायची सवय किती छान होती. आयुष्य साधंच होतं पण मजा काही औरच होती. आयुष्य साधंच होतं पण मजा काही औरच होती. तोडकी मोडकी कंपॉस पुन्हा जोडून वापरत होतो. तोडकी मोडकी कंपॉस पुन्हा जोडून वापरत होतो. झिजली तरी पेन्सिल टोपण लावून लिहित होतो. झिजली तरी पेन्सिल टोपण लावून लिहित होतो. तुटलेलं पेन पुन्हा पुन्हा स्प्रिंग बदलून वापरत होतो. तुटलेलं पेन पुन्हा पुन्हा स्प्रिंग बदलून वापरत होतो. एकच पेन खूप जपून रिफिल करून वापरत होतो. एकच पेन खूप जपून रिफिल करून वापरत होतो. जुनीच पुस्तकं वर्तमानपत्राचं कव्हर घालून वापरत होतो. जुनीच पुस्तकं वर्तमानपत्राचं कव्हर घालून वापरत होतो. तुझी पुस्तकं मला दे बरं का असं आधीच सांगून ठेवत होतो. तुझी पुस्तकं मला दे बरं का असं आधीच सांगून ठेवत होतो. जुन्या वह्यांची कोरी पानं दाभण वापरून शिवत होतो. जुन्या वह्यांची कोरी पानं दाभण वापरून शिवत होतो. जुन्यातून नाविन्याचा आम्ही आनंद घेत होतो. जुन्यातून नाविन्याचा आम्ही आनंद घेत होतो. सायकलच्या जुन्या टायरचे गाडे आम्ही चालवत होतो. सायकलच्या जुन्या टायरचे गाडे आम्ही चालवत होतो. तोल कसा सांभाळावा ते बेमालूमपणे शिकत होतो. तोल कसा सांभाळावा ते बेमालूमपणे शिकत होतो. फुटलेल्या फटाक्यांची दारू गोळा करत होतो. फुटलेल्या फटाक्यांची दारू गोळा करत होतो. उरलेल्या चिन्यांचा गोल मस्त गरगरीत चेंडू करत होतो. उरलेल्या चिन्यांचा गोल मस्त गरगरीत चेंडू करत होतो. तुटलेल्या स्लीपरला पिन लावून वापरत होतो. तुटलेल्या स्लीपरला पिन लावून वापरत होतो. ध्येयाकडे न थांबता तरीही पावले बरी टाकत होतो. ध्येयाकडे न थांबता तरी पावले बरी टाकत होतो. फुटलेल्या बांगड्यांनाही लहानपणी फुटलेल्या बांगड्यांनाही वाया घालवत नव्हतो. दगडांचा बच्चू तर फरशीची लगोरी करून आम्ही खेळत होतो. दगडांचा बच्चू तर फरशीची लगोरी करून आम्ही खेळत होतो. फाटलेल्या गोधडीला ठिगळ लावून सजवत होतो. फाटलेल्या गोधडीला ठिगळ लावून सजवत होतो. उरलेल्या कापडांना धागा दोऱ्यांचा सांधण घालत होतो. उरलेल्या कपड्यांना धाग्या दोऱ्याचं सांधण घालत होतो. गंध जरी जुना असला तरी छंद नवा होता. गंध जरी जुना असला तरी छंद नवा होता. काटकसर आणि बचतीचा संस्कार चिरकाल होता. काटकसर आणि बचतीचा संस्कार चिरकाल होता. वापरा आणि फेकून द्या हल्ली जमाना आला आहे. वापरा आणि फेकून द्या हल्ली जमाना आला आहे. किंमत नाही वस्तूंची म्हणून नव्याचा कचरा झाला आहे. किंमत नाही वस्तूंची म्हणून नव्याचा कचरा झाला आहे. सुई धागा हरवला नाही पण हल्ली तो कोणी घेतच नाही. सुई धागा हरवला नाही पण तो हल्ली कोणी घेतच नाही. फाटलेली वस्तू खरं तर कोणी शिवत नाही. फाटलेली नाती आणि वस्तू कोणी तर शिवत नाही. एकदम सुंदर प्रत्येक गोष्टीचं बारकाईने वर्णन. मी एक निबंध सादर करते. यशवंतरावांनी केलेलं आहे ते देहाची तिजोरी या गाण्यावर आहे. पत्नीची जोडी तिची मुक्त सेवा मरोधार देवाता मरोधार देवा मरोधार देवाता
शुभांगी गावडे नंतर नम्रता करेकर. तुमचं चंद्रमांचं विधान मराठी. विराट तुमचं चंद्रमा विराट येताना तुझं माझी गहते माझी गहते तुमचं चंद्रमा विराट बैठकीत केवडे डझन स्नानाला मोदयेत रोज जाई संपूर्णी येताना तुझं बघून लाजती गहती लाजती गहती तुझं चंद्रमा विराट सोन्या पानसे गेली आज ती कुठे पावतोच देश बडे मुक्ती गेली कुठे तेव्हा कळले आली उसळ पाव चाकुनी
नम्रता पेटेकर, नंतर भारती खानवलकर, भारतीताई खानवलकर. कधी माडगळांचं माडगुळकरांचं मूळ गाणं आहे एकदा आवाज सुखाचा. त्याच्यावरच हे विडंबन आहे. चाल सुनील फडकेने लावलेली. एक डब्बा स्त्रियांचा, 100 डब्बे पुरुषांचे, प्रवासामध्ये असे चालती हाल महाबळांचे. एक डब्बा स्त्रियांचा, एकच डब्बा स्त्रियांचा. गाडीमध्ये भार गर्दी, तुम्ही कळकतो कुणास सर्दी. गाडीमध्ये भार गर्दी, तुम्ही कळकतो कुणास सर्दी. त्यातच कण दिसत त्यातच कण दिसत जाणून दुधाचे. एक डब्बा स्त्रियांचा, एकच डब्बा स्त्रियांचा. पंखा करून लक्ष निघत, शिवगाणी नाचतो. पंखा करून लक्ष निघत, शिवगाणी नाचतो. निलाज राखून लाजत म्हणतो, निलाज राखून लाजत म्हणतो. नावच सांगा तुमचे. एक डब्बा स्त्रियांचा, 100 डब्बे पुरुषांचे. प्रवासामध्ये असे चालती हाया महाबळांचे. एक डब्बा स्त्रियांचा, एकच डब्बा स्त्रियांचा. आमच्यासाठी स्पेशल जागा, जणभरांची जुनीच बागा. आमच्यासाठी स्पेशल जागा, जणभरांची जुनीच बागा. त्यातही शिरता तुम्ही धटिंगण, त्यातही शिरता तुम्ही धटिंगण. कोणा सांगायाचे. एक डब्बा स्त्रियांचा, श्रीराजाचा यावा काळ, श्रीराजाचा यावा काळ. आमचे सरतील सगळे हाल, आमचे सरतील सगळे हाल. इंजिन सोडून बाकी डब्बे, इंजिन सोडून बाकी डब्बे. बालकांच्या नावाचे. एक डब्बा स्त्रियांचा, 100 डब्बे पुरुषांचे. प्रवासामध्ये असे चालती हाल महाबळांचे. एक डब्बा, एकच डब्बा स्त्रियांचा. खूप छान छान ताला सुद्धा मस्तच झालेला आहे. भारतीताई खानवलकर आणि त्यानंतर आहे सुभदाताई खटावकर. नमस्कार. ऐकू येत आहे? मी एक प्रसंग सांगणार आहे.
7-8 वर्षापूर्वी आमच्या कुटुंबावर आलेला एक प्रसंग सांगतो. असेच मी मनशक्तीच्या संस्कार वर्ग घेत होते. ते दर शनिवारी घेत होतो आणि सुट्टी आली मोठी दिवाळीची, मे महिन्याची, का आम्ही शिबिर घेतो. तसं ते सुट्टी आधी 5-6 दिवसाचं शिबिर होतं एक आठवड्यात. तर माझ्या 2 नातींना घेऊन मी रोज जायची. तर तशी शिबिराला निघाले होते आणि त्याच दिवशी मुलगा आणि सून डीमार्टला जायचे होते. ती मी 10:30ला निघाली, 10:30 ते 12 का हे डीमार्टला जाणार होते. तर काय करून नाही त्यांनी कामाला म्हटलं होतं, फक्त एकीच्याच कामावर होतं ते की तू 12 नंतर ये, आई 12 नंतर येते, मी जाणार आहे बाहेर असं सांगितलं होतं. तर मी गेले आणि आम्ही झाल्यावर आम्ही निघालो. दारात रिक्षा आली तर माझा पहिल्या मजल्यावर रूम असल्यामुळे रिक्षा थांबल्यावर समोर खोली उघडी आहे हे मला दिसले. तसं नाही, मुलींनी काय मला त्या दिवशी रिक्षा करायला लावली. त्यामुळे 5 मिनिटाचंच अंतर आहे आमचं गोडस कार्यालय ते माझं रिक्षांना. तर आली मी, तर मी म्हटलं अगं दार उघडं आहे, आई बाबा आले का असं म्हटलं. तर या धावत सुटल्याबरोबर मी त्यांच्या मागोमाग आले. एवढ्या लवकर डीमार्टमधून 2-2.5 तास 2.5-3 तास तर जातातच. तर मी आलेवर तर मी आता त्या टोकापर्यंत आई करत गेले. मी आत आले तर माझ्या मधल्या खोलीत पॉटवर सगळं कबाटातलं माझं सामान काढलेलं दिसलं. पटकन म्हटलं कोणतरी घरात शिरलेलं आहे आणि तोपर्यंत मुली काठी त्यांना जरा दिली, काठी उचलून टक करत राहिल्या. आणि आमचं दुसरा 2 ब्लॉक असल्यामुळे त्या बाजूला किचन त्या कोपऱ्यात आहे आणि बाथरूम आहे त्या बाजूला. तर मी बघायला गेले तर कुठे कोण नाही. तर त्यांचा एक लहान मुलगे होते बहुतेक असे 10-12चे. तर त्याने एक दारात उभा केला होता आणि तो पटकन त्यांनी त्याला सावध केलं आणि ते बहुतेक वर गेले आणि आम्ही त्या घरात गेल्यावर ते उतरून गेले असावे. तर काय झालं तसं फारसं माझं खोटे दागिने मी ट्रीपला जायचं म्हणून घेतले होते. 1 ग्रॅम सोन्याचं होतं. तर ते बॉक्समध्ये होते आणि काळा मणी, गोल्डन मणी असं सोन्याच्या बांगड्या ह्या पॉटवर पडलेल्या होत्या. चेन थोडी लागते म्हणून ती सोन्याची पडलेली होती. आणि माझं असं झाकणात खोटं विटस असतं ना, तर खोटं गेलं आणि खरं राहिलं. सोन्याचं होतं ते त्याला खोटं वाटलं आणि जे बॉक्समध्ये होतं ते त्याला खरं वाटलं. आणि काहीतरी 4-5 हजार माझी कॅश होती ती गेली आणि त्यांना एवढाच वेळ मिळाला फक्त माझं कपाट हे करायला. ते त्या खोलीत जर गेलेच ते पुढच्या बेडरूमच्या, तर माझ्या मुलाची मोठी कॅश होती. तो बिल्डिंगचं काम करतो तर त्यामुळे मोठी कॅश होती. तिचं सोनं होतं मंगळसूत्रापासून. तर हे सगळं वाचलं आणि ते पळाले. पण म्हणजे आपल्याला देव आपल्या पाठीशी सदा आहे किंवा मी जे समाजसेवेचं काम करते त्याचं ते फळ असेल. पण लॅच फोडलं होतं आणि रेल्वे जवळ असल्यामुळे तो आवाज येत नाही आणि बाजूचा ब्लॉक बंद होता. 2च ब्लॉक आमचे, माझे 2 आणि तो 1. तर कोणाला आवाज गेला नाही. त्यांनी जेव्हा लॅच तोडलं होतं आणि आम्हाला मूर्खाची सवय काय, लॅच ओढायचं आणि आतून हात घालून वरची चावी आतून लावायची, हात कडी वर लावायची. ते कामवालीला माहिती असतं ना रोजच्या, ती अशी कडी लावतात आणि फक्त लॅच आली तर लॅच सहज असं तोडता येतं. ते 2 फेऱ्याचं लॅच पाहिजे. आणि एक वेगळा प्रकार सांगितला, छान अनुभव सांगितला की त्याच्यावर बाकीच्यांनी सावध व्हावं की आपण असे आतून कडी घालतोय आणि नोकरी म्हणजे कामाला ज्या घरात येतात त्याच्यासमोर काही गोष्टी न बोलणं चांगलं असतं सुरक्षिततेच्या दृष्टीने. शुभदाताई आरती प्रभूने आता नंतर शुभदाताई.
नमस्कार. आज ह्याच्यामध्ये आलेलो स्पोर्टमध्ये तेच म्हणणार आहे मी अशोक खांडे यांचं. विडंबन म्हणतायत ना.
शुभदाताई कुटाळकर, त्यानंतर प्रदीप अडोळे. नमस्कार. आतापर्यंत आपण सगळेजण अत्यंत आनंदी किंवा वेगळ्या विनोदी मूडमध्ये होतो. मी थोडंसं तुम्हाला वैचारिक मूडमध्ये घेऊन जाणार आहे. विषय आहे शांतता आणि सुसंवाद. शांतता आणि सुसंवाद. शांतता आणि संवादाच्या प्रस्थापनाने वृद्धी करतात. खरं तर समाजामध्ये तरुण आणि समाज सुधारक हे कार्य करत असतात आणि त्यांच्या कार्याचा जो पाया आहे किंवा ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो तो एकच आहे. कामाची पद्धत त्यांची वेगळी असू शकते आणि इथे आपल्याला शांतता म्हणजे काय याचा विचार करावा लागतो. शांतता म्हणजे मानसिक संतुलन किंवा मनाचं स्थैर्य. ते कोणत्याही नैसर्गिक मानव निर्मित आपत्कालीन म्हणजे आणीबाणीच्या स्थितीमध्ये घडता कामा नये. यासाठी जसे स्वसंरक्षणाचे शिक्षण गरजेचे आहे. आज आपण मुलींच्या स्त्रियांच्या बाबतीत अनेक असे प्रसंग पाहतोय की जिथे त्या हतबल ठरतात आणि म्हणून अभ्यासामध्ये एक नवा विषय जॉईन करायला पाहिजे की स्वसंरक्षण कसं करावं. 2 मार्क कमी पडले तरी चालतील, पण समाजामध्ये एकटी मुलगी एकटी स्त्री सुरक्षित कशी राहू शकेल हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून स्वसंरक्षणाचे शिक्षण जसं गरजेचं आहे त्यापेक्षाही नैतिक मानव मूल्यांचं शिक्षण गरजेचं आहे. हाच मानवी भावनांचा, विचारांचा आणि कार्यकर्तृत्वाचा खरा पाया आहे. दॅट इज द रिअल फाउंडेशन ऑफ लाईफ, सक्सेस अँड डीड. आता नैतिक मूल्यांमध्ये काय येतं तर राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, मानवप्रेम, राष्ट्रविषयक कर्तव्ये, जबाबदाऱ्या या सगळ्यांचा थोडक्यात समावेश होतो. याचा अर्थ काय तर चांगला माणूस, चांगला नागरिक, चांगला शेजारी या भूमिका आपल्याला अपेक्षित आहे. खरे तर आपल्या संस्कृतीचा संदेश आणि शिकवण काय आहे याचा आपल्याला विसर पडला. सहनाववतु सहनो भुनक्तो, सहवीर्यं करवावहे, तेजस्विनावधीत वस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आपण याचा अर्थ पाहिला. गुरु आणि विद्यार्थ्यांचं सदैव रक्षण कर. म्हणजे भगवंताकडे ज्या वेगवेगळ्या प्रार्थना केल्या जातात त्यातली महत्त्वाची प्रार्थना ते खूप ऊर्जेने कार्य करू आणि त्यांचे प्रेमळ आणि स्नेह संबंध सदैव असे टिकवत. आणि म्हणून गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू किंवा साने गुरुजींच्या शब्दामध्ये आई माझा गुरु, आई माझा कल्पना. या नात्याने विद्यार्थ्यांमधला संयम, शांती, आत्मविश्वास, मानसिक संतुलन, मनाची दृढता यांचं रक्षण करण्याची किमया फक्त शिक्षक आणि आई हे दोघेच करू शकतात. त्यासाठी दोघांनाही हा संस्कार रुजवणे अत्यंत गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी सेनापती बापटांची कविता ऐकलेली आहे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यावे. किंवा साने गुरुजींची कविता आपण ऐकलेली आहे. बलसागर भारत हो विश्वास सोबोधी राहो. तर त्या सेनापती बापटांच्या कवितेमध्ये ते म्हणतात हे हात उचुकलेले दगडांच्या वर्षावाला आज तीही सकाळी उघडला आणि रात्री बंद करेपर्यंत एकही बातमी अशी नाही की त्याच्यामध्ये मरण, मृत्यू, रक्त सांडणं, जाळपोळ याच्याशिवाय काहीही बघायला मिळत नाही. म्हणजे ही जी समाजदुर्गीण माणसं होती
त्यांनी समाजाचं चित्र आपल्या कवितेमध्ये कसं रंगवून ठेवलं. आणि इथे बालकरामची एक कविता मी गोष्ट अगदी थोडक्यात सांगते की 10 वर्षाच्या बालकरामला स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये कैद केलं गेलं आणि त्याला कैदेत टाकल्यानंतर त्याच्यावरती आरोप केले आणि त्याच्या घरच्या सगळ्या माणसांना आणून तिथे हजर केलं, सगळ्यांना कैद केलं. आणि बालकरामला ते म्हणत होते की तू काही करून हा गुन्हा मान्य कर. पण तो म्हणला मी हा गुन्हा केलेला नाही, मी मान्य करणार नाही. तर त्यांनी तिथे काय केलं की घरातल्या सगळ्या लोकांना गोळ्या घातल्या आणि त्यांचं जमिनीवर सांडलेलं रक्त बालकरामला जिभेने चाटायला लावलं. म्हणजे या सगळ्या घटना आपल्याला काय सांगतात, पण बालकरामची कथा काय सांगते की राष्ट्रावरचं त्याचं जे प्रेम होतं ते प्रेम किंचितही कमी झालं नाही आणि त्यांना आपला हट्ट सोडला नाही. आणि म्हणून द रिचेस्ट वेल्थ इज विजडम, द रिचेस्ट वेल्थ इज विजडम, द स्ट्रॉंगेस्ट वेपन इज पेशन्स. शांत व्हा, शांत व्हा, 1 ते 10 आकडे मोजा, इथून त्या ठिकाणी जा म्हणजे तुमचा राग शांत होईल. द बेस्ट सिक्युरिटी इज फेथ. आपल्यावर आणि भगवंतावर असलेला विश्वास आहे हे आपलं रक्षण करण्याचं मोठं शस्त्र आहे. द ग्रेटेस्ट टॉनिक इज लाफ्टर. डॉक्टरांकडे जायची गरजच नाही आहे. खरं तर आपण खूप आता हास्य क्लब काढले, तिथे जाऊन आपण खोटं हसतो, पण खरं हसायला आपण जर शिकलो, खरी दाद द्यायला आपण शिकलो तर ते टॉनिक आहे याचा आपण विचार करूया. द ग्रेटेस्ट टॉनिक इज लाफ्टर अँड सुप्रिसिंगली ऑल द फ्री. आणि म्हणून इथे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला पुढं जायचं असतं. आणि म्हणून शेवट करताना इथे मी लता मंगेशकरांचं एक अत्यंत आपल्या सगळ्यांचं आवडतं गीत आहे की कल्पवृक्ष कन्येसाठी लावणी या बाबाने. या गीताची कथा अशी आहे की माई मंगेशकरांनी पी सावळारांना म्हणलं होतं की तुम्ही इतक्या कविता लिहिता पण यांच्याविषयी काहीतरी लिहा. 6-7 महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर ती कविता जन्माला आली आणि ती कविता जन्माला आल्यानंतर त्यांना असं वाटलं की माई मंगेशकरांना आपण ती फोनवर ऐकूया, म्हणून त्यांनी माईंना फोन लावला आणि तिकडून लताने फोन उचलला हे त्यांना माहीत नव्हतं. आणि लताचा फक्त सगळी कविता ऐकल्यानंतर कुंदका ऐकू आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माई नसून इथे ही लता आहे. आणि म्हणून इथे आपण या गोष्टी लक्षात ठेवूया की शरीर अशाश्वत आहे, देह भरोशात आहे, पण ते भक्ती आणि ज्ञानाचं ठिकाण असल्यामुळे ब्रह्मज्ञानाचं मुख्य साधन आहे. सर्व विश्व कर्ममय असल्याने देहधारी जीवाला कर्मा वाचून जीवन साफल्य नाही. त्यामुळे आपल्या वाटायला आलेलं आपल्याला कर्म करणं क्रमप्राप्त आहे. कारण भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे कर्तव्याने घडतो माणूस जाणून करतात. आज आपण सगळे बहिर्मुखी झालो. म्हणजे ज्या कामाकरता भगवंतानी इथे आपल्याला जन्माला घातलं त्या गोष्टीचा आपल्याला सगळ्यांना विसर पडलेला आहे. आणि म्हणून आपली अवस्था अशी आहे की समुद्री चौकडे पाणी पिण्याला थेंब नाही आहे. आणि या सगळ्यातून आपल्याला सुटायचं असेल तर आपण मनामध्ये संकल्प असा केला पाहिजे. आपण वाहतं पाणी पाहतो, त्याच्यामध्ये दगड असतात, झोपड्या असतात, हात खळगे असतात, सगळं असतं, पण ते पाणी कुठेही थांबत नाही. आणि एक सुंदर हिंदीची कविता त्याच्या 2 ओळी सांगून शेवट करते की फूटी पत्थर तिकारा अब बूंद नहीं धारा है, जो जीर्ण शीर्ण पथ पर आता है वह ढह जाता है, साथी जीवन ही बहता जाता है, साथी जीवन ही बहता जाता है. धन्यवाद.
खूपच छान सांगितलं. तर रागावर नियंत्रण, हास्याचे आरोग्याला फायदे, आरोग्यदायी हास्य आणि मोठ्यांचे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद, चांगले संदेश दिला सुगंधाताई. यानंतर आहेत प्रदीप अडूळ आणि त्यानंतर आहेत अर्चना विश्वास. आपली आवड. मला आहे शंकराला करायचा छंद, त्याला कोणी करू शकत नाही बंद. मला आहे शंकराला करायचा छंद, त्याला कोणी करू. लाकडी बजा भक्कम. आपली आवड. मला आहे शंकराला करायचा छंद, त्याला कोणी करू शकत नाही बंद. मला आहे शंकराला करायचा छंद, त्याला कोणी करू शकत नाही बंद. देवाला होतो त्यावेळी 3 वेळ शंकराचा आनंद मिळतो मात्र अनेक वेळा. असा आहे माझा शंकराचा छंद, असा आहे माझा शंकराचा छंद. शुभ कार्यात असो, आरती असो, प्रार्थना त्या आधी शंकराने होते मात्र वातावरण निर्मिती. मग काय निर्माण होते सकारात्मक ऊर्जा, वास्तवात मात्र होते आनंदाची चर्चा. महाभारतात शंकराने करायचा युद्ध सुरू आणि शेवट. शंकराला होते महत्वाचं स्थान. हिंदू धर्मात दिला शंकरा कायमचा मान. हिंदू धर्मात दिला शंकरा कायमचा मान. शंकराला आधी म्हणायचा असतो गायत्री मंत्र. शंकराला आधी गण म्हणायचा असतो गायत्री मंत्र. शंकराच्या ध्वनी वातावरण होते प्रसन्न. प्राचीन काळात समुद्र संबंधाने मिळालेले शुभरत्न. जिथे घंटानाद असतो तिथे नेहमी शंकरनाद असतो. शंकरनादाने नाद राहते प्रकृती मस्त. असा माझा आहे शंकरनादाचा छंद, त्याला कोणी करू शकत नाही बंद. कोणी करू शकत नाही बंद. अर्चनाताईनंतर दत्तात्रय मराठे. कविता स्वलिखित आहे. जीवनाला कलाटणी मिळाली ती खानोलकर सरांमुळे. काय लिहावं, कसं लिहावं तेही समजलं त्यांच्याचमुळे. जीवनाला कलाटणी मिळाली ती खानोलकर सरांमुळे. काय लिहावं, कसं लिहावं तेही समजलं त्यांच्याचमुळे. थोडाफार सराव झाल्यामुळे लिहावंसं वाटायला लागलं. थोडाफार सराव झाल्यामुळे लिहावंसं वाटायला लागलं. वेगवेगळ्या विषयी कधी स्वलिखित कविता, कधी आठवणी, तर कधी ड्युएट, कराओके आणि सगळ्यात मुख्य म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स. सादरीकरण सुरेख असो वा नसो, कौतुकाची थाप ही पडणारच. सादरीकरण सुरेख असो वा नसो, कौतुकाची थाप ही पडणारच. कारण इथली पद्धत आम्ही अवलंबणारच. प्रचंड पाऊस असू दे व खूप थंडी, मंगळवार म्हटला की होते कांदुर्णीची आठवण. मंगळवार म्हटला की होते कांदुर्णीची आठवण. आदल्या दिवशी थोडी प्रॅक्टिस करण्यात जातो आणि मंगळवार म्हटला की प्रस्तुती करतो. आदल्या दिवशी थोडी प्रॅक्टिस करण्यात जाते आणि मंगळवार म्हटला की थोडी प्रस्तुती करतो. थेट मजा तर आवडच आहे. थेट मजा काही आवडच आहे. सगळीच टीम सादरीकरणात मग्न असतात. प्रत्येक जण आपापल्या प्रस्तुतीकरणाच्या तयारी आणि मग काय धमालच मस्ती डान्स करून दिवस अगदी मस्त घालवतात. आणि मग काय धमाल मस्ती डान्स करून दिवस अगदी मस्त घालवतात. आणि सामंजस्य कार्यक्रम
घरी अहो ऐकलं का म्हटलं की काहीतरी आहे. पुढचं संकट दिसायला लागतं कौतुकाने म्हटल्यानंतर अहो काहीतरी ऐकलं का हे या कवितेचं नाव. गोरधनाक ऐकिता शंका मनात उमटली अभिका नवी पैठणी काय येणार मेवणी. गोरधनाक ऐकिता शंका मनात उमटली अभिका नवी पैठणी काय येणार मेवणी. मला जाणवती शेती बेवती तरी गोड हात ऐकिता शंका मनात उमटली अविका नवी पैठणी काय येणार बेवणी. गोड हात ऐकिता पण कसलं काय तेवढ्यात सौ कानात गुंजली. येणार मावशी मामी आणि मामा येणार मावशी येणार मामी मामा होऊ नका आरती चला चला लागा कामा. गोड हात ऐकिता शंका मनात उमटली अभिका नवी पैठणी काय येणार मेवणी. गोड हात ऐकिता. आता बाकी सिनाजो बदलतं काय संकट आलंय हे कळलं की आपण रजा घेऊन घरी बसलो पण आपल्यासमोर काहीतरी वेगळंच वाढून ठेवलेलं आहे हे कळल्या क्षणी लगेच मूड बदलला. माझी डूब पेटली आता माझी सटकली ऑफिसची बॅग घेतली लोकलची वाट धरली. आता माझी डूब पेटली आता माझी सटकली ऑफिसची बॅग घेतली लोकलची वाट धरली. गोड हात ऐकिता शंका मनात उमटली अभिका नवी पैठणी काय येणार मेवणी. गोड हात ऐकिता. वा अहो आणि यावेळी डायरेक्ट मोबाईलवर टाईप रवींद्र काळे आणि त्यानंतर सरोज लेले. हे चिंचेचे झाड या चालीवर आहे. हे चिंचेचे झाड आपटलो
होय कधीची जाता सुनी ललना सुंदरी मी बघतो भाराहुनी आहो तो जात तसा सुख वेगाहुनी आज तुला मन करी मला अडतो वरचे वरी ससी तू आपटलो तोंडावरी मी शांत समजत भोळा बाबरा आमच्या सारख्यांचा दुनिया करते आहे ऊन बदलो अनेक वेळा जरा मी जरा ही दुनिया नाही गरिबाची झलपटली खात्री पुरी आपटलो जणकुन कोणावरी केळीची साल कुणी निळकापुनी रस्त्यावरी आपटलो जणकुनी कोणावरी केळीची साल सरोज नेले आणि त्यानंतर आहे लीना शेटे. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम क्षमस्व, कारण मला यायला थोडं 10 ते 15 मिनिटं उशीर झाला. पण तेव्हा मला एक प्रश्न पडला. जेव्हा इकडे यायचं आहे आणि तयारी करायची आहे त्यावेळेला मला एक प्रश्न पडला. आता तो प्रश्न कुठला होता ते तुम्हाला माझ्या या स्वरचित काव्यातून कळेल. आणि तेच मला सुचत गेलं त्यावेळेला काही शब्द, आणि ते झरझर 10 मिनिटात कागदावर उतरवले. त्याच्यामुळे थोडी इथे उशिरा आले. गाण्याची प्रॅक्टिस केली नाहीये, पण त्यांनी सांगितलं तसं इथे सगळ्यांचंच कौतुक होतं. तर मी त्या शब्दात बांधण्याचं म्हणजे चालीत प्रयत्न केला. ते गाणं आहे नेहमीच राया तुमची घाई. आणि प्रसंग असा आहे की सध्या लग्नाचा सीझन आहे. दोघं तयार होत आहेत. नेहमीप्रमाणे अहो पटकन तयार झाले आणि ते घाई करतायत. चल बाई लग्नाला. आता ती बाई म्हणते नेहमीच बाई तुमची घाई, नेहमीच बाई तुमची घाई. वेळ द्या मला तयारीला हो, वेळ द्या मला तयारीला, वेळ द्या मला तयारीला हो, वेळ द्या मला तयारीला. येऊ कशी तशी मी लग्नाला हो, येऊ कशी तशी मी लग्नाला. कपाळ भरलाय साड्याने गच्च, कपाळ भरलाय साड्याने गच्च. तरीही पडलाय एक मला प्रश्न, तरीही पडलाय एक मला प्रश्न. कोणती साडी घेऊन येतायला हो, येऊ कशी तशी मी लग्नाला, येऊ कशी तशी मी लग्नाला हो, येऊ कशी मी लग्नाला. पैठणी काढू की किरकल घेऊ, पैठणी काढू की किरकल घेऊ. पाटवारी बारी की नऊवारी नेसू, पाटवारी बारी की नऊवारी नेसू. काहीतरी थोडं हटके हवं, काहीतरी थोडं हटके हवं. नाहीतर होईल कॉफी पेस्ट, नाहीतर होईल कॉफी पेस्ट. येऊ कशी कशी मी लग्नाला हो, येऊ कशी कशी मी लग्नाला, येऊ कशी कशी मी लग्नाला हो,
येऊ कशी कशी मी लग्नाला. आता याने सगळ्यांमध्ये भरपूर वेळ गेला आणि अहो आणखीनच कावले आहेत आणि ते घाई करतायत. आणि त्याच्यावरती म्हणते पायथ्यापासून पाराव्याला, पायथ्यापासून पाराव्याला एकच शर्ट पॅन्ट चाले तुम्हाला, एकच शर्ट पॅन्ट चाले तुम्हाला. नाही चालत तसलं आम्हाला, नाही चालत तसलं आम्हाला. वेड्या थोड्या विचारायला हो, वेड्या थोड्या विचारायला. येऊ कशी कशी मी लग्नाला हो, येऊ कशी कशी मी लग्नाला. आज मी बनते आधुनिक नारी, आज मी बनते आधुनिक नारी. राहू दे बाजूला साडी न बिडी, राहू दे बाजूला साडी न बिडी. घालते पटकन लेहंगा चोली, घालते पटकन लेहंगा चोली. येते मी झटपट लग्नाला हो, येते मी झटपट लग्नाला. येते मी झटपट लग्नाला हो, येते मी झटपट लग्नाला. चला जाऊ लग्नाला हो, चला जाऊ लग्नाला हो. पैठणी इरकली आणि शेवटी आली छान, खूप छान. लीना शेटे, नंतर भारती कुलकर्णी. लीनाताई या. हॅलो, मी जरा आधुनिक काळातली अंगाई गीत कसं असते, अंगाई गीत कसं म्हटलं जाईल हे वाचले की बारायला चालूवरती म्हणलं. बाळा झाली किती रात चालू बारा भात रड या कानात माझ्या मारेला. कुठे कसं ठेवूयाला जीव कासा विष झाला याचा नाही भरवसा मुरळीला. मुरळीता लड याचे जमून गेले, मुरळीता लड याचे जमून गेले. हट्ट सोड माझा बाळा चिडून गेले. बाळा ऐक जरा तरी अशी खोडी नाही बरी, आता झोप जरा तरी शकूया. बाळा झोप आता तरी, आता वाजले की बारा, बाळा आता झोप जरा तरी शकूया. बाळा झोप थोडी जास्त. आता घरातली माणसं पोरच येतात आहे, मी कसं पायी खेळतो, घरभर फिरतो, असं काय करतो. बाळा आता ऐकणारे जरा. आता तरी सहाची सिरियल गेली, नवाची गेली, आता रिपीट ही सुरू झाली. बाळा झोप आता तरी, आता वाजले की बारा. कडेवर ध्यान माझं उभे केव्हाची मी गॅलरीत. पोर माझं जास्त पीक राही नका मोदरा घरात. धाक नाही कुणाचाही, पद्ध झाली हट्टीपणाची. रडारड कशा पायी आहे नजर बाबूल बुवाची. रडारड कशा पायी आहे नजर बाबूल बुवाची. कारट्यारे आहे नजर बाबूल बुवाची. हो घर घेई डोक्यावर लोक झाले गोळा आता, रातभर आता माझ्या डोळ्याला डोळा. हो घर घेई डोक्यावर लोक झाले गोळा, रातभर आता माझ्या डोळ्याला ना डोळा. आता कसं काय करू तुला कसं रे आवरू. आता
झोप जरा तरी छकुल्या. आता झोप जरा तरी छकुल्या, बाळा झोप आता तरी, आता वाजले की 12. चालेल चालची तुम्ही जरा प्रॅक्टिस नाही झाली. हो, चालतं. नंतर प्रॅक्टिस करून ग्रुपवर टाका. नाही कुलकर्णी. थँक्यू. काय झालं तरी कौतुक झालं. प्रयत्न या करतात. हल्लीच्या जमान्यात आपण बघतो सगळीकडे की फॉरेनला शिकायला जातात, खूप खूप शिक्षण घेतात आणि मग तिकडे स्थायिक होतात, तिकडचेच होऊन जातात. बरेच उच्च शिक्षित बुद्धिमान लोक हे आपल्या भारतातले फॉरेनला जाऊन सेटल होतात, असं आपण ऐकतो बऱ्याच ठिकाणी. तर एक डॉक्टर आहे, त्यांनी बऱ्याच डिग्र्या घेतल्या आहेत फॉरेनच्या आणि फेलोशिप वगैरे 3 युनिव्हर्सिटीजनी. ते सगळं मी बघितलं त्यांचं. आणि मग त्यांचं ते सगळं वाचल्यानंतर त्यांनी पुढे त्यात म्हटलं होतं की नंतर मी ठरवलं की आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण जिथे लहानाचे मोठे झालो तिथे येऊनच आपण करायचा. तर मला ते खूप वेगळं वाटलं आणि ॲप्रिशिएट करावं असं वाटलं. तर ते ॲप्रिशिएट करण्यासाठी हे काव्य मी केलंय. तर डॉक्टर अमित धामणकर यांच्यासाठी मी हे केलंय काव्य. मायनाचा लिहिलं म्हणजे मी दिवाळी ग्रीटिंग म्हणून त्यांना ते असं दिलं तयार करून. डॉक्टर अमित व्यास, दिवाळी निमित्त शुभचिंतन. माता आणि मातृभूमी ही स्वर्गाहुनी श्रेष्ठ. माता आणि मातृभूमी ही स्वर्गाहुनी श्रेष्ठ. कलियुगी सारे विसरून गेले अशी असे गोष्ट. कलियुगी सारे विसरून गेले अशी असे गोष्ट. पैशा मागे आज कालची दुनिया धावे सारी. पैशा मागे आज कालची दुनिया धावे सारी. तत्वे निष्ठा आदर्शांना बसवली धाब्यावर. तत्वे निष्ठा आदर्शांना बसवली धाब्यावर. पैसा कितीही जमवा तरीही हावन संपे कधी. पैसा कितीही जमवा तरीही हावन संपे कधी. सत्कर्माचा कधी जमा होत असे वरच्या खात्यामध्ये. सत्कर्माचं कधी जमा होत असे वरच्या खात्यामध्ये. नियमसिद्ध हो अपवादाने. नियमसिद्ध हो अपवादाने तैसा तू असशी. हेच भावदे मला म्हणून कविता स्फुरली अशी. हेच भावदे मला म्हणून कविता स्फुरली अशी. दुनियेमधुनी गुणसुमने तू वेचुनिया आणली. दुनियेमधुनी गुणसुमने तू वेचुनिया आणली. ओंजळ त्याची जन्मभूमीवरी आणुनिया अर्पिली. ओंजळ त्याची जन्मभूमीवरी आणुनिया अर्पिली. ओंजळ तुझी भरुनी वाहिल आशीर्वचनांनी. ओंजळ तुझी भरुनी वाहिल आशीर्वचनांनी. अशी प्रार्थना करते मीही परमेश्वर चरणी. मीही परमेश्वर चरणी. वा वा. यानंतर आहेत सुप्रिया सावंत, त्यानंतर आहेत माधवी देसाई आणि त्यानंतर आहेत खानोलकर सर. परमिशन घेत नाही. नो परमिशन.
तुझा गळा माझ्या गळा या चाळीवर एक विडंबन गीत सादर करण्याचा प्रयत्न करते. चाल चुकण्याची शक्यता आहे, सांभाळून ठेवा. तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, एक एक करीत पाऊस गळ्या, एक एक करीत पाऊस गळ्या. तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, तुझ बीपी मज बीपी, गोड गोड शुगर कोणाला, तुझ बीपी मज बीपी, गोड गोड शुगर कोणाला. यंत्र लागले कानाला, चष्मा मिळाला डोळ्यांना. तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, एक एक करीत पाऊस गळ्या. तुझे पांढरे माझे पांढरे, डाळी आला जोडीला. तुझे पांढरे माझे पांढरे, डाळी आला जोडीला. आणखी टक्कल कोणाला, आणखी टक्कल कोणाला, चष्मा आला डोळ्याला. तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, एक एक करीत पाऊस गळ्या. दाट दुखी दाड दुखी, दाट दुखी दाड दुखी, एक एक लागले पडायला. काहीच येईना खायला, कवळी आली रहायला. तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, एक एक करीत पाऊस गळ्या. कंबर दुखी पाठ दुखी, कास दुखी जोडीला. कंबर दुखी पाठ दुखी, कास दुखी जोडीला. रोदन सोडन कोणाला, बट्टा आला मानेला. तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, एक एक करीत पाऊस गळ्या. तुझ्या कमोर मला कमोर, गुडघे दुखी करुणी मोड. तुझ्या कमोर मला कमोर, गुडघे दुखीचा करुणी मोड. देहाची करुणी तोडफोड, देहाची करुणी तोडफोड. डॉक्टर म्हणे तू पैसा सोड, डॉक्टर म्हणे तू पैसा सोड. तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, एक एक करीत पाऊस गळ्या. वा वा वा. माधवी देसाई. ठीक आहे, म्हणायचंय तुम्हाला. वरती करा जरा. हॅलो हॅलो, हे करायचंय. कोकणात मी जेव्हा प्रथम गेले, हरकूनच गेले बाई. एवढा मोठा तो वाडा, आतमध्ये 4-5 खोल्या, वर जायला मोठा लाकडी वजा भक्कम चिरा. पुढे ओसरी मागे पडली, पुढे मोठं अंगण, मागे मोठं अंगण आणि त्यावर लटकलेले मोठमोठ्याले फणस. वा वा, खूप छान वाटलं असं घर बघून. त्यामुळे रोज पुढचं अंगण मागचं अंगण झाडायला छान वाटायचं. अंगणातील तुळशी कुंडावर असं बहरलेलं, नाहीतर इथे किती वेळा तुळशीची झाडं आणली तरी फार जास्त जगतच नाही. मे महिन्यात झाडून सगळी गावाला येतात आंबे फणसावर ताव मारायला.
त्यामुळे घरात लोकांचा राबताही पुष्कळ. सतत आपलं कोणी ना कोणीतरी भेटायला येतच असतं. आल्यावर की पाहुण्यासमोर आधी गुळ पाणी देण्याची प्रथा. रोशनीवर कुणाची चाहूल लागली की तांब्या भांडण सज्ज. तसा हुकूमच होता बघणं. पण खरं सांगू तिथे कंटाळा अजिबात यायचा नाही. मला मोठ्याने कोणी बोललं की राग होतो. पण तिथे पाहुण्यांचं उच्च स्वरातलं हे काढून बोलणं भारी आवडायचं. मग त्यांच्या गप्पा, चहा पाणी, जेवण खाणं यात वेळ कसा गेला कळायचंच नाही. त्यांचा इथवर येण्यासाठी झालेला प्रवास, वाटेत काय काय घडलं हे सगळं रामायण ऐकायला मज्जा वाटायची. कदाचित तेव्हा वय लहान असल्यामुळे गमती जमतीत उत्साह असतोच. माझा अजून आवडता कार्यक्रम तो म्हणजे पाहुणे गेले की प्रश्नांची सरबत्ती. ते पाहुणे कोण, माझे कोण लागतात इथपासून ते डोक्यातले प्रश्न संपेपर्यंत विचारत राहायची. माझ्या मोठ्या जाऊबाई त्यांना न कंटाळता त्यांना जमेल तसं त्या सांगायच्या. खरं सांगू का, आमच्या जाऊबाईंना पण काही काही माहीत नसायचं. पण त्यावेळी त्या वेळ मारून यायच्या. माझ्या तर लक्षात यायचं, पण आपण त्या गावचे नाही. या आविर्भावात होका करायची. याला शुद्ध मराठीत चांबा चौकशा म्हणतात. पण तुम्ही सांगा, आता यांना आपलं म्हणायचं तर यांची माहिती हवीच ना. कधी कधी इकडून डोळे म्हणजे कळलं ना तुम्हाला, इकडून डोळे वटाळणं व्हायचं. पण मी साथ दुर्लक्ष करून सगळी उत्तम बातमी घेतल्यावरच स्वस्त बसायची. माझं वागणं काही चुकीचं नव्हतंच ना. मग बालबच्चे कंपनी असली तर मग काय बघायलाच होतं. आता तुम्ही म्हणाल एवढ्या सांबार चौकशांचं प्रयोजन काय? अहो मोठं प्रयोजन. आमचं देसाई घराणं स्वतःला तालेरात समजतात. अजूनही त्यांचा भ्रम गेलेला दिसत नाही. मोठे प्रतिष्ठित जमीनदार. सासरे जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यातून नेहमी गर्व डोकावताना दिसायचा. 94 फुटून 95 लागलं होतं मी माप ओलांडून घरात प्रवेश केला तेव्हा. पण त्यांना बघून आणि त्यांचं वय ऐकून प्रचंड धक्का बसला. गुरेगुरे पान, इतकं वय झालं पण एकही दात तुटला नव्हता की एक केसही पांढरे झाले नसते. डायचा जमाना आत्ता आला, नाहीतर मला नक्की वाटलं असतं याने डाय केला किंवा नकली दात लावलेत म्हणून. धक्का तेव्हा जबरदस्त असायचा की ते एका फटक्यात मोठा नारळ फोडायचे. बापरे, एवढी शक्ती त्यांची. मला एकाच काय पण 10 वेळा जरी आपटला असता तरी तुटला नसता. आमच्यामध्ये बायका नारळ फोडत नाही, नाहीतर मी एकदा तरी प्रयोग करून नक्कीच पाहिला असता. मग मीच आपल्या मनाची समजूत घातली. काय झालं, एका फटक्यात फोडला तर ही लोक सकस आहार खातात. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ऑर्गॅनिक खातात. आमच्यासारखं थोडं भेसळयुक्त आहार घेतात. शेवटी कोकण ते कोकण, खरं की नाही? धन्यवाद. हे माझं स्वरचित आहे. सगळ्या महिलांना एक टीप देतो. नारळ शिरेवर फोडला की सरळ फुटतो. त्यामुळे तसा प्रयोग नाही केला तरी एवढंच करतो. आज मी तुम्हाला एक छान माहिती देणार आहे. डॉक्युमेंट. आता मी समजा आता ठाण्यात राहतो तर भाड्याच्या जागी, तर माझं एक डॉक्युमेंट होणार भाड्याचं ॲग्रीमेंट. आणि ठाण्यामध्ये मी ऑफिस घेतलं भाड्याने तर दुसरं ॲग्रीमेंट होणार भाड्याचं, हे आपल्याला माहिती आहे. आताच्या ॲग्रीमेंट बरोबर खूप डॉक्युमेंट लावायला लागतात. पोलीस व्हेरिफिकेशन, त्या बिल्डिंगच्या सोसायटीची NOC वगैरे. आणि मग भाड्याने देणारे आणि भाड्याने
भरात रजिस्ट्रार ऑफिसला जाते, तिकडे रजिस्ट्रेशन फी देऊन काही चिरीमिरी देऊन एक डॉक्युमेंट बनतं आणि आपल्याला खूप बरं वाटतं की याच्या पुढे 11 महिने आपल्याला आराम होते. म्हणजे 2 डॉक्युमेंट झाली माझ्याकडे. मग त्याला ठेवायला एक छानशी बॅग आणि त्याच्यासाठी एक कपाटात जागा, एवढं तर बरोबर आहे. आता मी तुम्हाला जपानला घेऊन जातो, कारण आपण जे डॉक्युमेंट बनवतो त्या दोघांच्या सह्या आणि 2 विटनेस लागतात. दोघांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, विटनेसचे आधार कार्ड, पॅन कार्ड, सही आणि वरती अंगठा लागतो, फोटो पण लागतो. आता आपण जाऊया जपानला. जपानला माझ्या मित्राची 2 हॉटेल्स होती आणि एक बंगला, त्याच्या 3 गोष्टी भाड्याने घेतल्या होत्या. मी जेव्हा प्रथम जपानला गेलो तर मी मोबाईलमध्ये टाईप करून माझ्या मुलीला ईमेल पाठवला, पण इथे आल्यानंतर त्याचा प्रिंटआउट बघितला, तो 2 वहीच्या पाना एवढा होता. म्हणजे मलाच कळलं नाही की मी एका ट्रेन प्रवासात एवढा मोठा ईमेल पाठवू शकतो. नॅचरल इंग्लिशमध्ये पाठवला होता, कारण जपानमधलं मोबाईल समजणं हे पण कठीण होतं, कारण सगळे साईन्स जपनीज होत्या. तर मी का सांगितलं की सोपं कसं जगायचं, तर त्या ईमेल मध्ये मी 3 गोष्टी लिहिल्या होत्या की 100% नम्रता, 100% ऑनेस्टी म्हणजे सच्चाई, आणि 100% वर्कऑडिट कामामध्ये व्याप्त. आणि मी रामराज्यात आहे असं त्या ईमेल मध्ये लिहिलं होतं. आता 100% सच्चाई म्हणजे काय? जेव्हा माझ्या मित्राकडे 3 प्रेमाईचीच होत्या, 2 हॉटेल्स, एक तर ती स्टेशनला लागून होतं आणि एक जवळजवळ 15-20 सोसायटींच्या मधलं मेन रोडवरचं हॉटेल होतं आणि बंगला. तर माझ्या हाताची जी साईज आहे पंजाची, या साईजची 3च व्हाउचर्स त्याच्याकडे होती. भाड्याच्या जागेचं डॉक्युमेंट म्हणजे एका जागेचं एक कागद माझ्या हाताच्या पंजा एवढा, दुसऱ्या जागेचं दुसरा कागद, तिसऱ्या जागेचं तिसरा कागद. आणि त्याच्यात लिहिलं होतं की अमुक अमुक व्यक्तीकडून इतके पैसे या कामासाठी घेतले. सही तरी असायला पाहिजे ना. परंतु जपानमध्ये कोणीही सही करत नाही. ते शिकले नाही म्हणून नाही. त्यांच्या कुठच्याही दुकानात आपण गेलो आणि मी सांगितलं माझं नाव रवींद्र, तर रवींद्र नावाचा स्टॅम्प मिळतो. स्टॅम्प केवढा? आपल्या हातात जर पेन असेल तर ते पेन असं केल्यानंतर जेवढा गोल तयार होईल तेवढा स्टॅम्प. म्हणजे माझ्या नावाचा जो स्टॅम्प मिळणार तर जगातल्या सगळ्या जपानमधल्या सगळ्या रवींद्राचा स्टॅम्प तसाच असणार ना. तो स्टॅम्प घ्यायचा, स्टॅम्पॅन लावायचं, सही नाही, डॉक्युमेंटेशन नाही, असे फक्त 3 कागद त्याच्याकडे होते. आणि हा अनुभव मला तुम्हाला आज शेअर करावाचा वाटला की सच्चाई असेल, रामराज्य असेल तर जीवन किती सोपं आहे. माझ्याकडे असे शेकडो अनुभव आहेत, कधी कधी एक सांगत नाही. सुप्रियाताईंनी जबरदस्ती केल्यामुळे हा अनुभव तुम्हाला ऐकायला विचार मिळाला की तेवढ्यात आठवलं मला काय सांगता येतं. सुप्रियाताई मलाच बरं वाटतंय जबरदस्ती केली म्हणून, कारण आपल्याला चांगला अनुभव ऐकायला मिळाला आणि एवढा मोठा स्टॅम्प असतो हे आता कळलं आपल्याला. उषातही आले. आज ना आपलं विडंबन गीतं आणि सादरीकरण हा विषय आहे. आपला कुठलाही अनुभव सांगायचा आहे तर आपण येता तर या.
एकदा एक अनुभव सांगायला. लाईफमधला कोणताही अनुभव सांगा एक 4 मिनिटामध्ये. होय हो. नमस्कार. मैं एक शिक्षिका टीचर संस्कृत पढ़ाती भी नहीं कहूँगी, अभी भी पढ़ाती हूँ. रिटायर होकर बहुत साल हो गया. थोड़े थोड़े अनुभव आपको बताती हूँ कि जीवन क्या है. हम कहते हैं कि जीवन का मतलब खाना पीना सोना नहीं. ये जीवन नहीं है. जीवन में हमें बहुत कुछ जो है वो देखना, सुनना, अनुभव करना पड़ता है. मैं एक बात बताती हूँ. एक छोटा सा बच्चा था, मेरा विद्यार्थी था, बहुत शरारती था. अक्सर कुछ ना कुछ ऐसी शरारत करता था कि गुस्से से लाल हो जाती थी. उससे एक बार मैंने कहा, गधे तुम पढ़ने आते हो या शरारत करने आते हो? तो उसने कहा दोनों. इतनी मासूमियत से उसने कहा दोनों कि मेरा गुस्सा न जाने कहाँ काबू हो गया. और फिर मैंने सोचा वाकई ये तो दोनों अनुभव ले रहा है और मैं खाली गुस्सा ही करती हूँ इसके ऊपर. इसे कुछ पढ़ाती हूँ, इसे कुछ समझाती हूँ. तो मैंने कहा तुम्हें समझ में आता है मैं क्या बोलती हूँ? तो उसने कहा थोड़ा थोड़ा. मैंने बोला थोड़ा थोड़ा, पूरा क्यों नहीं? बहुत कठिन है. मैंने कठिन क्या है? संस्कृत. मैंने कहा क्यों संस्कृत कठिन है? जब तुम मैं कहते हो तो अहम है. हम यानी हम. तो बच्चे हम हिंदी में कहते हैं हम, वो संस्कृत में हम में बहुत सारे शब्द है. वो कहते हो लक्ष्य, इंग्लिश में वो कहते हो, संस्कृत में लक्ष्य कहते हो. बात तो एक ही है, कठिन तो कुछ नहीं है. तुम थोड़ा समझ के करो. तो उसने कहा टीचर आपने बहुत अच्छी बात बताई मुझे, मैं वो करूँगा. समझा आपको? उसने कहा मैं वो करूँगा. मैंने कहा बड़ी अच्छी बात है ये तो. और आप माने या ना माने, वो इतना शरारती बच्चा आज विलायत में बैठा है लंदन में. अपने ज्ञान की प्रतिभा से सबको उसने अचंभित कर रखा है. एक बार आया अचानक, बोला टीचर पहचाना मुझे? मैंने कहा नहीं, लेकिन आपने टीचर कहा इसका मतलब आप मेरे विद्यार्थी हो. बोलो. तो बोले मैं वही जो वो किया था. मैंने कहा आप तो कम हो गए हो. आप तो कम हो गए हो, क्या कर रहे हो? तो उसने मुझे बताया और कहा टीचर ये सब आपकी वजह से. मैंने बोला नहीं, ये सब तुम्हारी वजह से है. न तुम शरारत करते, न मैं तुम्हें डांटती और न फिर तुम कुछ और सीख पाते. तो ये हमारे अनुभव है जो हमें बच्चों के साथ बांट लेने चाहिए. उनसे कुछ सीखना भी चाहिए, सिर्फ सिखाना ही नहीं. उनसे भी हमें सीखने को बहुत कुछ मिलता है. वा वा वा, फार महत्वाचं. आजचा कार्यक्रम सादरीकरण विडंबन गीत खूपच छान झाला आणि काहींनी आपले अनुभव सांगितले. सरांनी जपानचा अनुभव दिला. उषाताईंनी स्टुडंट्स बद्दल सांगितलं. खूप छान कार्यक्रम सुंदर झाला. अशीच किंबहुना याच्यापेक्षा जास्त उपस्थिती प्रत्येक मंगळवारी अपेक्षित आहे. सर्वांनी न विसरता वेळेवर मंगळवारचं गीत झालं. धन्यवाद.
वा वा, सगळे पुरेसे जमलेत. 7:45 झालेली आहेत. याचबरोबर आपण आजचा कार्यक्रम इथे संपवतो.